चालू का? आज आपण 11वीचा शेवटचा टॉपिक पाहणार आहोत, प्रोबॅबिलिटी. आता हा जो टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी हा संभाव्य गोष्टीवर आधारित आहे. आता संभाव्यता म्हणजे काय हा पाठ पाहण्यासाठी आपल्याला जनरली एक उदाहरण आपल्याला पाहिजे की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला असे अनेक उदाहरणं येतात ज्याच्यामध्ये आपल्याला अनसर्टन रिझल्ट्स मिळतात आणि त्याच्या संदर्भात आपल्याला पाहिजे. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपल्याला माहिती की ज्यावेळेस दोन संघामध्ये क्रिकेटचा मॅच असतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला काय महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे टॉस, आणि टॉस महत्त्वाचा पार्ट असतो. मग त्यावेळेस काय करतात, अंपायर आपल्याला दोन कॅप्टनला बोलवतात आणि सांगतात की आता आपण सुरुवातीला टॉस करू आणि जो टीम टॉस जिंकेल तो ठरवतो की मग सुरुवातीला बॅटिंग करायची की बॉलिंग करायचं आहे. आणि मग टॉस करताना आपल्याला माहिती आहे की टॉस केल्यानंतर दोन्हीपैकी कोणता तरी एक संघाचा कॅप्टन टॉस जिंकणार आहे, पण निश्चित कोणत्या संघाचा कॅप्टन जिंकणार आहे हा माहीत नाही. मग जिथं आपल्याला असे काही कृती आहेत, असे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला अनसर्टन रिझल्ट्स मिळणार असतात. लक्षात घ्या, रिझल्ट मिळणार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण निश्चित काय रिझल्ट मिळणार आहे हे माहीत नाही. असे जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत त्या एक्सपेरिमेंटला आपण म्हणतो रँडम एक्सपेरिमेंट. आणि या प्रोबॅबिलिटीच्या मध्ये म्हणजे संभाव्यता हा जो आहे तो या सगळ्या रँडम एक्सपेरिमेंटवर आधारितच पार्ट आहे. तर याच्यातला पहिला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजेच रँडम एक्सपेरिमेंट. तर लक्षात घ्या, रँडम एक्सपेरिमेंट कशाला म्हणायचं की असे एक्सपेरिमेंट्स ज्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट्स मिळणार आहेत हे माहिती आहेत, पण निश्चित काय मिळणार आहे रिझल्ट हा आपल्याला माहीत नाही. म्हणजे एकापेक्षा जास्त रिझल्ट मिळणार आहेत हे आपल्याला माहिती आहेत, पण नेमकं निश्चित काय रिझल्ट मिळणार माहीत नाही. त्याच्या अजून एक उदाहरणं आपण सांगू शकतो. लक्षात घ्या, आता हा जरा टॉसिंग कॉईनचा पाहिला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सबसिडी वगैरे खेळतो त्यावेळेस एक डाय असतो ज्याला 6 बाजू असतात. मग ज्यावेळेस आपण एक डाय थ्रो करतो त्यावेळेस वरच्या बाजूला अप्पर फेसला जे रिझल्ट्स मिळणार आहेत ते आपल्याला नोंद करायचे असतात. मग अप्पर फेसला काय काय रिझल्ट मिळू शकतात ते आपल्याला माहिती की वरच्या बाजूला 1 मिळू शकतो, 2 मिळू शकतो, 3 मिळू शकतो, 4 मिळू शकतो, 5 मिळू शकतो आणि 6 मिळू शकतो. म्हणजे जसे ठिपके वरच्या बाजूला येतात तसे आपण रिझल्ट नोंद करतो. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये 1 ते 6 पर्यंत रिझल्ट मिळणार आहेत, पण निश्चित कोणता वरच्या बाजूला रिझल्ट येणार आहे हे आपण सांगू शकत नाही. मग असे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण निश्चित सांगू शकत नाही, म्हणजे जो रिझल्ट येणार आहे तो प्रिडिक्ट करू शकत नाहीत. लक्षात घ्या, अनप्रिडिक्टेबल रिझल्ट्स आपल्याला मिळतात. अशा एक्सपेरिमेंटला म्हणायचं रँडम एक्सपेरिमेंट. लक्षात घ्या. मग आता आउटकम कशाला म्हणायचं, जो रिझल्ट आपल्याला या एक्सपेरिमेंटमधून मिळणार आहे त्याला आपण म्हणतो आउटकम्स, म्हणजे फेवरेबल आउटकम्स असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. मग राहिला प्रश्न, रँडम एक्सपेरिमेंट म्हणला की मग आपण त्याच्यावर ठराविक कंडिशन्सचा विचार करतो की मग आता याच्यापैकी निश्चित हा रिझल्ट मिळाला पाहिजे. ज्यावेळेस आपण त्यापैकी एखादा कन्सिडर करतो इव्हेंट, मग त्याला आपण म्हणतो इव्हेंट. इव्हेंट इज नथिंग बट इट इज अ सबसेट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. मग आता उदाहरणार्थ ज्यावेळेस एक कॉईन टॉस करतो त्यावेळेस मग आपण सांगतो की तो आपल्याला टेल मिळेल असं आपण गृहीत धरतो. मग जो टेल मिळण्याची जी काही कंडिशन आहे त्याला आपण म्हणायचं इव्हेंट. मग ए बी द इव्हेंट दॅट टेल विल ऑकर. मग त्याच्या पद्धतीने आपण इव्हेंट कन्सिडर करतो. टॉसिंग कायच्या बाबतीमध्ये जो काही रिझल्ट मिळणार आहे ते समजा एक कॉईन डाय थ्रो केला तर आपल्याला 1 ते 6 पर्यंत रिझल्ट मिळतात. मग त्याच्यापैकी जर आपण विचार केला की जर आपल्याला ऑड नंबर्स मिळतील याची प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस काढायला सांगतात, मग ज्यावेळेस ऑड नंबर्स मिळणारा जो पार्ट आहे, सेट आहे, त्याचा जो आपण सेट तयार करतो त्याला आपण म्हणू शकतो इव्हेंट. इव्हेंट इज नथिंग बट इट इज अ सबसेट ऑफ दॅट सॅम्पल स्पेस. लक्षात घ्या. मग आता रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जो महत्त्वाचे पार्ट कोणकोणचे आहेत लक्षात घ्या. तर एक आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा सॅम्पल स्पेस आणि नंतर लागणार आहे इव्हेंट. मग आता सॅम्पल स्पेस कशाला म्हणायचं हाही महत्त्वाचा पार्ट आहे. लक्षात घ्या, या टॉपिकमध्ये महत्त्वाचे हे 2 पार्ट आहे. लक्षात घ्या, सॅम्पल स्पेस कशाला म्हणायचं, जो काही रँडम एक्सपेरिमेंट आपण घेतो त्याचे फेवरेबल जेवढे काही आउटकम्स मिळतात त्या सगळ्याचा सेट जो तयार असतो त्याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. आणि सॅम्पल स्पेसला जनरली आपण कशानं नोटेशन देतो, कॅपिटल एसनं. आणि इव्हेंटला जनरली नोटेशन देतो आपण ए बी सी कॅपिटल डी अँड सो ऑन. ओके, सो जनरली आपण या स्वरूपाचे नोटेशन्स आपण या दिलेल्या इव्हेंट्सला देतो. आणि मग
इव्हेंटमधले नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स आपल्याला माहीत असतील, सॅम्पल स्पेसमधले टोटल नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स आपल्याला माहीत असतील, मग अशा वेळी मग इव्हेंटमधला ज्या फेवरेबल आउटकम्सला आपण म्हणतो एन ऑफ ए, आणि सॅम्पल स्पेसमधले जे नंबर ऑफ आउटकम्स असतात त्याला आपण म्हणतो एन ऑफ एस. मग ज्यावेळेस एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस आपण घेतो यालाच आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट ए. आता याचे आपल्याला अनेक उदाहरणं पाहिजेत, लक्षात घ्या. प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन म्हणजे संभाव्यता, जो काही इव्हेंट आपल्याला विचारला आहे त्याची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, म्हणजे नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स इन इव्हेंट ए डिवायडेड बाय नंबर ऑफ टोटल आउटकम्स इन दॅट सॅम्पल स्पेस. ज्यावेळेस तुम्ही याचा डिवायडेशन करताल त्यावेळेस तुम्हाला मिळतो प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट ए. हे लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटीची जी किंमत आहे ती कधीही 0पेक्षा जास्त आणि 1 किंवा 1 पेक्षा कमी, 0 किंवा 0पेक्षा जास्त किंवा 1 किंवा 1 पेक्षा कमी असते. हे लक्षात घ्या. प्रोबॅबिलिटीची किंमत ही 1 पेक्षा कधीच जास्त नसते किंवा निगेटिव्ह कधीच नसते, लक्षात घ्या. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ प्रोबॅबिलिटी. Probability of any event is nothing but it is greater than 0 or equal to 0 or less than or equal to 1. म्हणजे प्रोबॅबिलिटीची किमती 0 ते 1 च्या दरम्यानच असली पाहिजेत किंवा 0 असली पाहिजे, फार फार ते 1 असली पाहिजे, लक्षात घ्या. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, लक्षात घ्या. मग आता प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस आपल्याला पाहायचं आहे, ज्यावेळेस हे प्रोबॅबिलिटीचे उदाहरणं सॉल्व्ह करायचे आहेत त्यावेळेस लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचे पार्ट म्हणजे हे 3 गोष्टी आहेत. पहिल्यांदा अगोदर एक्सपेरिमेंट काय आहे हे माहीत करून घ्यायचं. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे जी काही कृती केली असेल त्याचे जेवढे काही फेवरेबल आउटकम्स मिळतात त्याचा जो सेट होतो त्याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस, आणि त्या सॅम्पल स्पेसवरून टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन दॅट सॅम्पल स्पेस याची नोंद करून घ्यायची. त्याच्यानंतर ज्याची प्रोबॅबिलिटी विचारली त्याला म्हणायचं इव्हेंट. इव्हेंटला जनरली कशा नोटेशन देतो आपण ए बी सी डी अँड सो ऑन. मग जो काही इव्हेंट दिला असेल त्याच्यातले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स जर आपण काढले तर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट इव्हेंट ए डिवायडेड बाय एन ऑफ एस इट इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट ए. अशा स्वरूपात आपण प्रोबॅबिलिटीची किमती काढू शकतो. मग प्रोबॅबिलिटीची जे काही उदाहरण आपल्याला पाहिजेत, लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे तर तो म्हणजे पहिल्यांदा जो काही एक्सपेरिमेंट तुम्हाला दिला आहे तो एक्सपेरिमेंट अगोदर व्यवस्थित समजून घ्यायचा. एकदा एक्सपेरिमेंट समजला की मग निश्चित आपण त्याच्यावर निश्चित काय ठरू शकतो त्याचा सॅम्पल स्पेस. मग सॅम्पल स्पेस एकदा मिळाला की त्याच्यावर आपण त्याची नोंद करून घेतो, सॅम्पल स्पेस त्याचे रिझल्ट्स नोंद करतो आणि त्याच्यावर एन ऑफ एसची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. त्यानंतर सॅम्पल स्पेस नंतर असतो इव्हेंट. इव्हेंट इज नथिंग बट इट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. त्या सॅम्पल स्पेसपैकी एखादा कोणता जरी सबसेट असतो त्याला आपण म्हणतो इव्हेंट, आणि मग त्या इव्हेंट जो काही आपल्याला ज्याची काही प्रॉपर्टी विचारली त्याला आपण म्हणतो इव्हेंट. मग त्या इव्हेंटमधले जे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत त्यांची नोंद करून घ्यायची आणि या दोघांचा भागाकार केला की तुम्हाला मिळतो प्रॉपर्टी ऑफ दॅट इव्हेंट. यासाठी आपल्याला जनरली अनेक उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये पाहता येतात, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी काढत असताना आपण या स्वरूपाचा जो प्रॉब्लेम्स आहेत आता सिम्प्लिफाय करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोबॅबिलिटीजचे उदाहरण आपल्याला इथं पाहिजेत. मग ते टॉसिंग अ कॉय असेल, टॉसिंग अ डाय असेल, प्लेइंग कार्ड्स जे असतात 52 प्लेइंग कार्ड्स, एक जो बॉक्स दिलेला असतो मग त्याच्यावर आधारित सुद्धा बरेचसे एक्झाम्पल्स आहेत जे अनसर्टन रिझल्ट मिळणारे एक्झाम्पल्स आहेत. मग आता उदाहरणार्थ आपलं 52 प्लेइंग कार्ड्सपैकी ज्यावेळेस आपण एखादा कार्ड काढतो मग तो कार्ड कोणत्या कलरचा आहे काय नाही असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. किंवा एका बॉक्समध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे बॉल्स ठेवलेले असतात आणि त्याच्यापैकी आपल्याला एखादा बॉल ड्रॉ करायचा असेल मग त्यातला नेमका कोणत्या कलरचा बॉल येईल हे आपण निश्चित सांगू शकत नाही. बॉल निघणार हे आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या. अशा अनेक एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपल्याला पाहिजेत. तर प्रत्येक एक्सपेरिमेंट म्हणला की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नोंद करून घेणारा पार्ट असतो म्हणजे तो म्हणजे सॅम्पल स्पेस आणि त्याच्यावर आधारित इव्हेंट. मग जनरली आपण या टाईपचे एक्झाम्पल्स आपण सुरुवातीला पाहू की एखादा ज्यावेळेस एक्झाम्पल तुम्हाला या स्वरूपात विचारला जाऊ शकतो की 2 coins are tossed. To stop, find the probability that exactly 2 heads occurs. मग आता अशा वेळी काय करायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा एक्सपेरिमेंट काय ते नोंद करून घ्यायचं. गिवन 2 coins are tossed.
सो दिस इज आवर एक्सपेरिमेंट, गिवन एक्सपेरिमेंट. आता या दिलेल्या एक्सपेरिमेंटच्या आधारे सगळ्यात अगोदर आपल्याला काय नोंद करून घ्यायचं आहे तर सॅम्पल स्पेस. सो वी नो दॅट सॅम्पल स्पेस म्हणजेच काय, जेवढे काही या एक्सपेरिमेंटचे पॉसिबल आउटकम्स मिळणार आहेत त्याचा रिझल्ट आपल्याला इथं डाटा नोंद करून घ्यायचा, लक्षात घ्या. मग आता याचे पॉसिबल रिझल्ट्स काय काय असू शकतात. 2 कॉईन टॉस केल्यावर काय काय मिळू शकतो तर पहिल्या कॉईनवरती हेड मिळेल, दुसऱ्याही कॉईनवरती हेड मिळेल, किंवा पहिल्या कॉईनवरती हेड मिळेल, दुसऱ्या कॉईनवरती टेल मिळू शकतो, किंवा पहिल्या कॉईनवरती टेल मिळेल, दुसऱ्या कॉईनवर हेड मिळेल, किंवा दोन्ही कॉईनवरती आपल्याला काय मिळू शकतात टेल मिळू शकतात. हे आहेत त्याचे पॉसिबल आउटकम्स. म्हणजे ज्यावेळेस 2 कॉईन्स आपण टॉस करतो त्यावेळेस आपल्याला हे रिझल्ट्स मिळतात. मग आता याच्यातले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन दिस सॅम्पल स्पेस किती आहेत त्याची नोंद करून घ्यायची. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 अँड 4. सो टोटल नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट एन ऑफ एस इज इक्वल टू 4. मग आता अशा वेळी एन ऑफ एसची व्हॅल्यू मिळाली की आता याच्या इव्हेंट, मग इव्हेंट कशाला म्हणायचं, ज्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारली त्याला म्हणायचं इव्हेंट. सो लेट A is equal to event that both the coins shows heads, कारण आपल्याला दोन्ही हेड्स ऑकर असे विचारले, लक्षात घ्या. मग आता ए इव्हेंटमध्ये दोन्ही कॉईनवरती हेड मिळण्याचे चान्सेस त्याच्यात काय काय असू शकतात तर ते आहेत एच आणि एच. मग अशी एकच कंडिशन मिळते. मग टोटल नंबर ऑफ आउटकम्स इन दॅट इव्हेंट ए इज इक्वल टू 1. मग आता आपल्याजवळ एन ऑफ ए आहे, एन ऑफ एस आहे. मग याच्या आधारे आपण प्रोबॅबिलिटी काढू शकतो. वी नो प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट ए इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, अँड सो दॅट इज इक्वल टू 1/4. दिस इज युअर प्रोबॅबिलिटी. लक्षात घ्या ही प्रोबॅबिलिटीची किंमत 1/4 मिळाली म्हणजे ही व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आणि 1 पेक्षा कमी आहे. अशा पद्धतीच्या प्रोबॅबिलिटीवर आधारित एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. 2 कॉईन टॉस केले असेल तर, किंवा 2 डाय थ्रोन केले असेल तर, किंवा 52 प्लेइंग कार्डमधून एखादा कार्ड आपण ड्रॉ केला असेल तर त्याच्या मिळणाऱ्या प्रोबॅबिलिटीज आपल्याला इथं काढायला सांगू शकतात. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा झाला सुरुवातीचा पार्ट, प्रोबॅबिलिटीचा पार्ट आपण याच्यामध्ये पाहिला आहे. आता याच्या आधी सांगितलं की इव्हेंट हा जो पार्ट आहे तो त्या दिलेल्या सॅम्पल स्पेसचा तो सबसेट्स आहे, लक्षात घ्या. सो इव्हेंट इज नथिंग बट इट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस एस. आता याची जर डायग्रामॅटिकली नेचर जर आपण पाहिलं तर हा जर सॅम्पल स्पेस असेल पूर्ण आणि याच्यापैकी एक सेट आपण इथं घेतला, सो दॅट इज आवर सेट ए. मग उर्वरित जे एलिमेंट्स आहेत जे फक्त ए मधले नाहीत असे जे एलिमेंट्स असणारा सेट जो आहे, इफ वी कन्सिडर दिस रिमेनिंग एलिमेंट्स, मग आता हे जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत याला आपण काय म्हणायचं ए डॅश. ए मधले एलिमेंट सोडून राहिलेले सॅम्पल स्पेसमधले जे काही एलिमेंट्स आहेत त्याला म्हणायचं ए डॅश. सो हिअर वी ऑब्झर्व दॅट ए इज अ सबसेट ऑफ एस अँड ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ एस. आता जर आपण या दिलेल्या 2 सेटचं इंटरसेक्शन पाहिलं तर ए इंटरसेक्शन ए डॅश इज अन एम्प्टी सेट, कारण याच्यामध्ये कॉमन एकही एलिमेंट नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर ए युनियन ए डॅश जर आपण घेतलं, दोघांचं जर युनियन घेतलं आपण दोन्ही सेटचं, तर तुम्हाला इथं काय मिळतो सॅम्पल स्पेस. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की याची प्रोबॅबिलिटी जर आपण पाहिलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू एन ऑफ ए डॅश अपॉन एन ऑफ एस. आणि या दोन्ही एलिमेंट्सचं जर एकत्रितकरण केलं तर तुम्हाला काय मिळतो सॅम्पल स्पेस. तर लक्षात घ्या. सो हिअर वी ऑब्झर्व दॅट एन ऑफ ए प्लस एन ऑफ ए डॅश इज इक्वल टू काय मिळतो तुम्हाला एन ऑफ एस. पहा नंबर ऑफ एलिमेंट्स इन दिस सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए डॅश, टोटल यांचं जर ॲडिशन केलं तर तुम्हाला मिळतात टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन दॅट सॅम्पल स्पेस एस. आता याला प्रत्येकाला एन ऑफ एस न डिवाइड करा. इफ यू डिवाइड ईच अँड एव्हरी टर्म बाय एन ऑफ एस वी गेट हिअर ॲज एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस प्लस एन ऑफ ए डॅश अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ एस अपॉन एन ऑफ एस.
प्रत्येकाला एन ऑफ एसनं डिवाइड केलं, इकडे डिवाइड केल्यावर इकडे काय राहिला 1. आता एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज नथिंग बट इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1. आणि मग आता हा प्रोबॅबिलिटी ऑफ ए पलीकडे न्या, मग इथं तुम्हाला रिझल्ट मिळतो प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द टॉपिक. आता ए डॅश म्हणजेच एचा कॉम्प्लिमेंट, या ए इव्हेंटचा कॉम्प्लिमेंटला आपण म्हणतो ए डॅश. आणि मग जर तुम्हाला एखाद्या इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट माहीत असेल तर त्याची प्रॉपर्टी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ ए. सो याच्यावर आधारित आपल्याला बरेचसे एक्झाम्पल पाहिजेत. आता कॉम्प्लिमेंट ज्यावेळेस आपण इथं पाहतो लक्षात घ्या की ए डॅश जर काढायचं असेल तर आपण या फॉर्म्युलाचा वापर करतो. हा झाला दुसरा पार्ट. त्यातला तिसरा पार्ट, दोन सेट्स जर तुम्हाला दिले असेल, ए इव्हेंट वेगळा दिला असेल, बी इव्हेंट वेगळा दिला असेल, तर या दोन्ही इव्हेंट्सचा आपण युनियनही घेऊ शकतो आणि इंटरसेक्शनही घेऊ शकतो. आणि त्याच्यावर आधारित आपल्याला इथं काय पाहू शकतो तर त्या थेरमला आपण म्हणतो ॲडिशन थेरम. लक्षात घ्या. मग ए आणि बी दीज आर डिफरंट इव्हेंट्स ऑफ अ सॅम्पल स्पेस. आणि ए आणि बी असे दोन वेगवेगळे इव्हेंट्स जर आपण इथं घेतले, सपोज दिस इज अ सॅम्पल स्पेस एस. आणि आता या सॅम्पल स्पेसमध्ये हा एक ए इव्हेंट घेतला, आपण याला नाव देऊ ए इव्हेंट. आणि याच्यावर आधारित आपण दुसरा इव्हेंट इथं घेतला. सो दिस इज आवर इव्हेंट बी. नाव हिअर वी ऑब्झर्व दॅट दीज आर some of the elements which occur in A as well as in B. So here we observe that n of A plus n of B minus n of A intersection B. आता जर हा पार्ट आपण पाहिला तर याच्यावर निश्चित सांगू शकतो तर हे A युनियन B तुम्हाला मिळेल. सो दॅट इज n of A युनियन B. सॅम्पल स्पेसमधले जे सबसेट आपण पाहिले की जर तुम्ही या दोघांचं ॲडिशन केला आणि याच्यातून हा मायनस केला, एक मायनस केला, तर निश्चित तुम्हाला काय मिळतो एन ऑफ ए युनियन बी. आता या प्रत्येकाला जर आपण एन ऑफ एसनं डिवाइड केलं तर तुम्हाला मिळतो एन ऑफ ए युनियन बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस प्लस एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. आपण प्रत्येकाला एन ऑफ एसनं डिवाइड करतोय मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी अपॉन एन ऑफ एस. If we divide each and every term by n of s, then we get here, we know the definition of probability, number of elements in that event divided by number of elements in that sample space. So this is called as probability. So probability of A union B is equal to, we get probability of A plus probability of B minus probability of A intersection B. And so this formula is called as addition formula. So या addition formula वर आधारित ज्यावेळेस दोन इव्हेंट्स तुम्हाला दिले असतात A आणि B, त्यावेळेस तुम्हाला ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी, ए आणि बी असे इव्हेंट्स जर तुम्हाला दिले असेल तर या ॲडिशन थेरमच्या आधारे आपण प्रॉपर्टी ऑफ ए युनियन बी काढू शकतो. लक्षात घ्या. याच्यावर आधारित आपले बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत. हे झाले दोन इव्हेंटच्या बाबतीमध्ये. तीन इव्हेंट दिले असेल तर प्रॉपर्टी ऑफ ए युनियन बी युनियन सी यांची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण फक्त फॉर्म्युला मिळणार आहोत. आता हे सगळे फॉर्म्युले आपण एकत्रित लिहून घेऊ जेणेकरून आपल्याला याच्यावर आधारित एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपे जाऊ शकतात. लक्षात घ्या. आता उदाहरणामध्ये फर्स्ट आपण पाहिलंय की प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला विच यू हॅव सीन. सेकंड, आत्ताच आपण पाहिला ॲडिशन थेरम, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता इथं ज्यावेळेस ए आणि बी म्युच्युअली इंडिपेंडेंट इव्हेंट असेल तर इंटरसेक्शन येणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ प्रॉपर्टी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रॉपर्टी ऑफ ए प्लस प्रॉपर्टी ऑफ बी, एवढंच आपण लिहू शकतो. हा झाला सेकंड फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला, तीन इव्हेंट्सचं युनियन काढायचं असेल तर ए युनियन बी युनियन सी याचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट लिहून घ्या. आता हे पाय प्रूफ करायची गरज नाही, आपण वरचे दोन्ही प्रूफ केलेले आहेत. मग आता याचा फॉर्म्युला काय येतो तर प्रॉपर्टी ऑफ ए प्लस प्रॉपर्टी ऑफ बी प्लस प्रॉपर्टी ऑफ सी मायनस प्रॉपर्टी ऑफ, आता दोघांचं इंटरसेक्शन करू. मग पहिल्यांदा ए आणि बीचं इंटरसेक्शन घेऊ, मायनस प्रॉपर्टी ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस प्रॉपर्टी ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस प्रॉपर्टी ऑफ ए इंटरसेक्शन सी, आणि राहिलेला जो आहे तो मात्र प्लस प्रॉपर्टी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. अशा स्वरूपामध्ये तीन ज्यावेळेस इव्हेंट्स तुम्हाला दिले असेल त्यावेळेस त्याचं युनियन आपण या फॉर्म्युलाप्रमाणे
काढू शकतो, हा त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. चौथा फॉर्म्युला आहे डिमॉर्गन्स लॉ. आता डिमॉर्गन्स लॉ आपल्याला माहिती आहे की ए युनियन बी ब्रॅकेट डॅश ज्यावेळेस आपल्याला काढायचं आहे, मग आता प्रॉपर्टी ऑफ ए युनियन बी ब्रॅकेट डॅश कॅन बी रिटन ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. हा फॉर्म्युला आपल्याला इथं डिराईव्ह करायचा, लक्षात घ्या. आपण लिहिताना याला आपण असे लिहू शकतो की ए डॅश युनियन बी डॅश ब्रॅकेटमध्ये आपण याला सेपरेशन करून घेऊ की जर तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ ए डॅश युनियन बी डॅश विचारला असेल तर आपण याला लिहू शकतो प्रॉपर्टी ऑफ ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेटचा डॅश. आणि इथं कॉम्प्लिमेंटचा फॉर्म्युला वापरून आपण याची किंमत काढू शकतो, दॅट इज इक्वल टू 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो दिस इज कॉल्ड ॲज डिमॉर्गन्स लॉ. नेक्स्ट डिमॉर्गन्स लॉ काय असेल, प्रॉपर्टी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी ब्रॅकेटचा डॅश. आणि मग याची किंमत काढण्यासाठी पुन्हा हा ब्रॅकेटचा डॅश असल्यामुळे इथं कॉम्प्लिमेंट फॉर्म्युला वापरा, प्रॉपर्टी ऑफ ए युनियन बी. म्हणजे दोन इव्हेंट्स तुम्हाला दिले असेल तर त्यांचे कॉम्प्लिमेंट्सच्यावर आधारित सुद्धा युनियन इंटरसेक्शनचे फॉर्म्युला आपण डिमॉर्गन्स लॉच्या आधारे काढू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी. नुसता एकाचाच इव्हेंट आणि दुसऱ्याचं बी याचं इंटरसेक्शन काढायचं असेल तर मात्र याचा फॉर्म्युला आहे जो पूर्ण आहे प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रॉपर्टी ऑफ ए इंटरसेक्शन बी. याची किंमत काढण्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे आणि याच्यावर आधारित नेक्स्ट फॉर्म्युला आहे प्रॉपर्टी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश. आता याच्यात ए पूर्ण आहे बीचा डॅश, याची किंमत काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे तर प्रॉपर्टी ऑफ ए जो पूर्ण आहे मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर असे हे 7 फॉर्म्युले आहेत. या 7 फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल्स, मग ते थेरॉटिकल विचारलं असेल तर त्याला न्यूमरिकल विचारतात, कधी थेरॉटिकल विचारतात. सुरुवातीला आपण थेरॉटिकल एक्झाम्पल पाहू आणि त्याच्यानंतर न्यूमरिकल एक्झाम्पल पाहू. तर हे खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या की या प्रोबॅबिलिटीमध्ये या 7 फॉर्म्युल्यावर आधारित तुम्हाला 2 मार्काचे क्वेश्चन्स परीक्षेत विचारले जातात. तर परत एकदा पहा, प्रॉपर्टी ऑफ ए डॅश म्हणजे एखाद्या इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट ज्यावेळेस आपल्याला काढायचा असेल तर त्याची किंमत काढण्यासाठी 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ दॅट इव्हेंट, लक्षात घ्या. सो प्रॉपर्टी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ ए. याच्यावर आधारितच आपल्याला हे 2 फॉर्म्युले इथं आपण डिराईव्ह केलेले आहेत. मग कॉम्प्लिमेंटरी लॉ मोस्ट इम्पॉर्टंट लॉ आहे, हे लक्षात घ्या. दुसरा ॲडिशन थेरम, ज्याच्यावर आता आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजे आहेत, लक्षात घ्या. याच्यावर आधारित आपल्याला आता म्हणजे न्यूमरिकल प्रॉब्लेम पाहिजेत आणि थेरॉटिकल प्रॉब्लेम पाहिजेत या दिलेल्या ॲडिशन थेरमवर आधारित. त्यानंतर 3 जर इव्हेंट्स दिले असेल तर त्याचं युनियन काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण इथं डिराईव्ह केलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर डिमॉर्गन्स लॉ, 2 इव्हेंट्स जर दिले असेल ए आणि बी आणि जर त्यांचे कॉम्प्लिमेंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला याच्यावर आधारित हे फॉर्म्युले पाहता येतात. मग याला आपण डिमॉर्गन्स लॉ म्हणतो. आणि जर एखादा कॉम्प्लिमेंट दिला असेल आणि एखादा दुसरा पूर्ण सेट आहे त्याचा इंटरसेक्शन जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आपण इथं पाहिलेला आहे. अशा या 7 फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजेत. सुरुवातीला आपण पाहू की ॲडिशन थेरमवर आधारित थेरॉटिकल एक्झाम्पल घेऊ आणि त्याचं सोल्युशन आपण कशा स्वरूपात मिळू शकतो हा पार्ट आपल्याला याच्यामध्ये सॉल्व करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आपण इथं पाहू. इफ 2 डायस आर थ्रोन. मग आता 2 डायस थ्रोन केलं ॲट अ टाइम तर मिळणारे काय काय पॉसिबल रिझल्ट्स आहेत याची नोंद करून घेणं आवश्यक आहे. मग आता हा एक्झाम्पल्स कशा स्वरूपात तुम्हाला विचारू शकतो तर तो एक्झाम्पल आपण इथं लिहून घेऊ अगोदर. सगळ्यात आधी लक्षात घ्या, 2 फेअर डायस आर थ्रोन. First example, 2 dice are thrown. Full stop. Find the probability that number on the upper face of the first die is 3 or the sum of
or the sum of the numbers on their upper faces is 6. आन्सर. आता याचा आन्सर ज्यावेळेस आपल्याला मिळवायचं आहे त्यावेळेस महत्त्वाचा पार्ट काय आहे लक्षात घ्या की पहिल्यांदा एक्सपेरिमेंट काय हे माहीत असणं आवश्यक आहे. मग आपण इथं लिहितो गिवन 2 डायस आर थ्रोन. मग 2 डायस थ्रोन केला असेल तर सॅम्पल स्पेस काय असू शकतो. मग आता 2 डायस थ्रोन केल्यावर आपल्याला माहिती त्याच्यावर काय काय रिझल्ट मिळू शकतात. उदाहरणार्थ आपण पहा 2 डायस जर थ्रो केले तर रिझल्ट काय काय मिळू शकतात. तर पहिल्या डायसवरती 1 मिळेल, दुसऱ्या डायसवरती 1 मिळू शकतो रिझल्ट. दुसरा आहे पहिल्या डायसवरती 1 मिळेल, दुसऱ्या डायसवरती 2 रिझल्ट मिळू शकतो. थर्ड 1,3, 1,4, 1,5 अँड 1,6 कॉमा. हा झाला पहिल्या डायसवरती 1, बाकीच्या डायसवरती असे नंबर मिळू शकतात. सेकंडली दुसऱ्या डायस समजा पहिल्या डायसवरती 2 मिळेल, पहिल्या डायसवरती 1 रिझल्ट मिळू शकतो. त्यानंतर पहिल्या डायसवरती 2, दुसऱ्या डायसवरती 2 मिळू शकतो. असे रिझल्ट जर आपण पाहिले तर 2,3, 2,4, 2,5, 2,6, सिमिलरली 3,1, 3,2. हे मात्र पूर्ण लिहून घेणं आवश्यक आहे. याला कंटाळा करायचा नाही कारण आपल्याला याच्यावर आधारितच रिझल्ट्स पुढचे रिझल्ट मिळवायचे आहेत. म्हणून पूर्ण जे काही पॉसिबल आउटकम्स आहेत तो पूर्ण टेबल लिहून घेणं आवश्यक आहे. 4,1, 4,2, 4,3, 4,4, 4,5, 4,6. नेक्स्ट 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5, 5,6 and last row is 6,1, 6,2, 6,3, 6,4, 6,5 and 6,6. So these are total possible outcomes. आणि मग ही जेवढे नंबर आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि असे 6, 6, 7, 36 टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन दिस सॅम्पल स्पेस इज इक्वल टू किती मिळाला 36. सो दिस इज द सॅम्पल स्पेस. लक्षात घ्या प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे त्यावेळेस पहिल्यांदा काय लागतो तर जो रँडम एक्सपेरिमेंट दिला आहे त्या रँडम एक्सपेरिमेंट लिहून घ्यायचा आणि त्याचे जेवढे काही पॉसिबल आउटकम मिळतात त्याला म्हणायचं सॅम्पल स्पेस. आता ज्यांची प्रॉपर्टी विचारली आता याच्या 2 वेगळ्या कंडिशन्स विचारल्यात म्हणून पहिल्या प्रॉपर्टी आपण म्हणू ए आणि दुसऱ्या प्रॉपर्टी म्हणू बी. कारण आता इथं आपल्याला ॲडिशन थेरम वापरल्याशिवाय आन्सर मिळणार नाही. मग आता याच्यात काय करू पहिल्या इव्हेंटला म्हणू ए. लेट ए इज इक्वल टू इव्हेंट दॅट. आता याच्यात पहिल्यांदा काय विचारलं आहे फाइंड द प्रॉपर्टी दॅट द नंबर ऑन द अप्पर फेस ऑफ द फर्स्ट डाय इव्हेंट दॅट द नंबर ऑन द upper face of first die is 3. पा आता ज्या याच्यात ए इव्हेंटमध्ये काय काय रिझल्ट मिळू शकतात यांनी काय सांगितलं की जो काही 2 डायस थ्रोन केले असेल त्याच्या पहिल्या डायसवरती रिझल्ट मिळाला पाहिजे 3. मग याच्यात काय काय मिळू शकतात 3,1, 3,2, 3,3, 3,4, 3,5 आणि 3,6. पहिल्या डायसवरती 3 मिळणारे चान्सेस जे आहेत ते हे आहेत. मग टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती आहेत याच्यात तर ते आहेत टोटल 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग याच्यावर लगेच याची प्रॉपर्टी नोंद करून घ्यायची. सो प्रॉपर्टी ऑफ ए इज इक्वल टू डेफिनेशन आहे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस दॅट इज इक्वल टू 6 अपॉन 36. दिस इज आवर फर्स्ट व्हॅल्यू. आता महत्त्वाचा पार्ट काय आहे लक्षात घ्यायच्यामध्ये हा झाला पहिला पार्ट आपण याच्यामध्ये नोंद करून घेतलेला आहे. दुसरा पार्ट दुसरी जी इव्हेंट आहे त्याला आपण म्हणू बी. लेट बी बी द इव्हेंट दॅट. आता याच्या सेकंड कंडिशन काय विचारले द सम ऑफ द नंबर्स ऑन देअर अप्पर फेसेस
E6. मग आता बी इव्हेंटमध्ये आपल्याला नंबर्स असे पाहिजेत, आता याच्यातले असे नंबर पाहिजेत ज्यांचे अप्पर फेसेसचे जे नंबर मिळालेत यांची बेरीज 6, या दोघांची बेरीज 6 येते का नाही, या दोघांची बेरीज 6 येते का नाही, या इथं इथे पहिली व्हॅल्यू मिळते 1,5, या दोघांची जर बेरीज केली तर ती मिळते 6. सिमिलरली दुसऱ्या रोमध्ये याच्यामध्ये 2,4, या दोघांची बेरीज किती मिळते 6, मग याच्यातला सेकंड रोमधला आहे तो 2,4. तिसऱ्या याच्यात येतो 3,3. त्यानंतर आता याच्यातले पहा, चौथ्या याच्यात येतो 4,2. त्यानंतर 5,1. आणि अशा स्वरूपामध्ये आता टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन दिस सेट बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 असे 5 रिझल्ट तुम्हाला मिळतात. आणि एकदा नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मिळाला की प्रॉपर्टी ऑफ बीचा फॉर्म्युला आहे एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 5/36. आता प्रॉपर्टी ऑफ ए मिळाला, प्रॉपर्टी ऑफ बी मिळाला. आता प्रश्न असा आहे की या दोन जे आपल्याला ऑर विचारलाय, मग या दोन्हीमध्ये कॉमन कोणता एक आहे तर तो आहे 3,3 दोन्ही याच्यामध्ये. मग जे कॉमन आहे त्याला आपण इंटरसेक्शन असं आपण म्हणतो, लक्षात घ्या, कारण त्यांची एकत्रित प्रॉपर्टी आपल्याला विचारली ए ऑर बी. मग आता नेक्स्ट तो पार्ट आहे तो आपण इथं नोंद करून घेत असताना आपण याला लिहितो की सो देअरफॉर नाव ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एकच कॉमन रिझल्ट आपल्याला मिळतो, लक्षात घ्या. आणि मग टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन दिस ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू आहे 1. आणि म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी अपॉन एन ऑफ एस दॅट इज इक्वल टू 1/36. आता इथं आपल्याला काय विचारलं आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, कारण एकतर हे इव्हेंट असेल किंवा म्हणला की ऑर. मग ऑर म्हणला की इथं आपण ॲडिशन थेरम वापरतो. सो वी नो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. पुटिंग द व्हॅल्यूज दॅट इज इक्वल टू याची व्हॅल्यू मिळालेली आहे 6/36 प्लस याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5/36 आणि याची व्हॅल्यू मिळालेली आहे 1/36. या सगळ्यांचा एलसीएम सेम आहे. मग वरच्यांची बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी. मग आता इथं आपण एलसीएम घेतो 36. वरच्या बाजूला पहा 6 + 5 - 1 6 + 5 - 1 दॅट इज इक्वल टू 6 + 5 11 - 1 10 10/36. आता याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो म्हणजे तुम्हाला आन्सर काय मिळेल 5/18. सो इन दिस वे वी हॅव ऑब्टेन्ड द रिझल्ट, लक्षात घ्या. तर मग जो एकत्रित रिझल्ट तुम्हाला विचारला आहे की जर 2 डायस थ्रोन केला असेल त्यावेळेस प्रॉपर्टी जी आपल्याला विचारली एक तर अप्पर फेसमधला पहिला जो रिझल्ट आहे फर्स्ट डायव्हरला तो 3 असेल किंवा दॅट टोटल नंबर ऑफ सम ऑफ द नंबर्स ऑन द अप्पर फेसेस इज 6 याची एकत्रित प्रॉपर्टी मिळालेली तुम्हाला 5/18 अशा स्वरूपात तुम्हाला हा रिझल्ट मिळालेला लक्षात घ्या. इथं आपण ॲडिशन थेरमवर आधारित थेरॉटिकल प्रॉब्लेम आपण इथं पाहायला लक्षात घ्या. आता याच्यावर आधारित आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम जे आहेत तेही सॉल्व्ह करू शकतो. मग न्यूमरिकल प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला डायरेक्टली प्रॉपर्टी ऑफ ए ची किंमत दिली असेल, प्रॉपर्टी ऑफ बीच्या किंमती दिल्या असेल आणि प्रॉपर्टी ऑफ ए युनियन बी दिला असेल तर अशा वेळी त्याचे आपण एकत्रित एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ॲडिशन थेरम प्रॉपर्टीचा सुरुवातीचा पार्ट आपण पाहिला आहे, ॲडिशन थेरम जो आपण इथं कंप्लीट केलेला आहे. ओके, सो बाकीचे पुढचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कन्सिडर करू.